नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी मॅथ सेकंड गणित भाग 2 सर्कलमध्ये आपण आहोत. 3.4 आपण शिकत आहोत. 3.4 मधले पण पहिले 3 एक्झाम्पल्स वी हॅव ऑलरेडी कम्प्लिटेड. आता 4th एक्झाम्पलमध्ये आपल्याला एक प्रूव्ह दॅट आहे, एकदम इझी प्रूव्ह दॅट आहे, ते आपण लर्न करणार आहोत. आता प्रूव्ह दॅटमध्ये जो भाग आपल्याला 4थ्या एक्झाम्पलमध्ये जाणार आहोतच, त्या 4थ्या एक्झाम्पलला मध्ये जाण्यापूर्वी थोडंसं आपण की त्याचा सहसंबंध कसा आहे बघा. कशाशी? आपल्या सेतुब्रिजशी. सेतुब्रिजमध्ये 9th थोडेसे रिव्हिजन भाग आजच्या आपल्याला 9च्या अभ्यासक्रमावरती जे सेतुब्रिज सॉल्व करायचं आहे तुम्हाला आजच्या अभ्यासिकेमध्ये, आजच्या पेपरमध्ये, त्याचा आणि आजच्या ह्या 4थ्या समचा किंवा 4थ्या 5व्या 6व्या समचा जो रिलेशन आहे तोही आपण ब्रिज जॉईन करतोय आता. त्यामुळे सेतुब्रिज राज्य प्रशिक्षण संशोधन मंडळ यांनी सांगितले म्हणून नव्हे, आपल्या लर्निंग प्रोसेसला कंटिन्यूस करण्यासाठी सुद्धा त्या सेतुब्रिजचा अतिशय महत्त्वाचा उपयोग आहे. आजच्या सेतुब्रिजमध्ये जे तुम्ही काम करणार आहात त्याचं ह्याच्याशी रिलेशन कसं आहे हे आपण 4th एक्झाम्पल 5th एक्झाम्पल हेही आपण बघत पुढे जाऊया. थोडं सेतुब्रिजची उजळणी, थोडंसं तुम्हाला मदत म्हणून 9th वरती रिव्हिजन भाग बघूया आणि त्याचा ह्या आपल्या आत्ताच्या सम जे शिकणार आहोत आपण पुढचा भाग त्याच्याशी फार चांगला सहसंबंध आहे. त्यामुळे ते निश्चितपणे आपल्याला उपयोगाचं आहे. त्यामुळे ते भाग आपण बघून घेऊया. ओके बाळांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला 9th मधलं दुरस्त बाह्यकोनाचं प्रमेय माहिती असायला पाहिजे. काय आहे बघा, दुरस्त आंतरकोन प्रमेय. दुरस्त त्या त्रिकोणाचा बाह्यकोन हा दुरस्त आंतरकोनाच्या मापांच्या बेरजे एवढा असतो. ही प्रॉपर्टी आपल्याला ह्या 4th एक्झाम्पलमध्ये निश्चितपणे वापरायची आहे किंवा ह्या टॉपिकमध्ये बऱ्याच ठिकाणी ती वापरायची आहे. म्हणून याची रिव्हिजनचा भाग झाला आणि ब्रिज कोर्स पण काम झालं. ते असं हे रिलेशन आहे आणि त्यामुळे आपण ते आनंदानं स्वीकारलं पाहिजे. त्रिकोणाचा बाह्यकोन जो असतो हा समजा एक्स आहे, हे दोन्ही आंतरकोन आहेत. ह्याची प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे, त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे 2 आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. हा म्हणून दुरस्त आंतरकोन प्रमेय. अँगल एक्स इज इक्वल टू a+b, बरोबर, हे पाहिजे. लंबदुभाजकाचं प्रमेयाची सुद्धा तुम्हाला 9th मध्ये ओळख झाली किंवा ह्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा एखाद्या सेगमेंटचा आणि हा जो लंबदुभाजक असतो असे चाप मारणार इथून असं आणि मग आपण परपेंडिक्युलर काढणार. हे दोन्ही डिस्टन्स सेम राहतं आणि याच्यावरचा प्रत्येक बिंदू हा इक्वल डिस्टन्सवरती असतो. का बरं? हे कॉमन आहे, हे 90-90 आहे, हे इक्वल आहे, म्हणजे एस टेस्टने दोन्ही ट्रँगल्स एकरूप येतात म्हणून हा आणि हा सेगमेंटसुद्धा कॉन्करंट येतो. लंबदुभाजकावरचा असा प्रत्येक बिंदू हा रेषाखंडाच्या टोकापासून समान अंतरावर असतो. रेषाखंडाच्या टोकापासून समदूर असणारा जो बिंदूचा पथ आहे, जो मार्ग आहे, त्यालाच लंबदुभाजक म्हणायचं आहे. ओके, हा फिनॉमिनाही आपल्याला 9th मध्ये होता. त्याची ओळख आपल्याला जस्ट झाली पाहिजे, माहिती असायला पाहिजे. आणखीन एक भाग आहे बघा यातला की 9th मध्ये तुम्ही शिकला होता की तरीसुद्धा थोडंसं आपण आणखीन बघूया. समजा हा ट्रायंगल असेल, ह्या ट्रायंगलमध्ये जर ह्याची मिड पॉईंटला जॉईन करणारं सेगमेंट झालं, याला काय म्हणायचं बाळांनो? हां बोला, मिडियन, मध्यगा. ही मध्यगा झाली, ही एक मध्यगा झाली, ही एक मध्यगा झाली. ह्याचं जे रेशो राहतो ना, ह्याला गुरुत्वीय मध्य म्हणतात. अगदी प्रॅक्टिकली बघायचं म्हटलं तर जीवरती असं कर्कट लावून आपण ठेवलं तर हा ट्रायंगल असा सेम बॅलन्स राहतो म्हणून तो गुरुत्व मध्य असतो. ह्याचा जो रेशो आहे ना, समजा हे AB, हे AG/GB आहे ना, ह्याचा रेशोसुद्धा तो माहिती होतं बघा. बोला बरं काय होतं ह्याचं रेशो? 2:1. यस, म्हणजे हा दुप्पट भाग वरती राहतो आणि ह्याच्या निंपट भाग इथे राहतो. इथं 2 असेल तर हे 4 येणार, हे 2.5 असेल तर हे 5 येणार, ह्याच्या दुप्पट भाग वरती शिल्लक राहतो. हे 3 असेल तर हे 6 राहणार, असं हे 3 असेल तर हे पण 6 होणार किंवा हे 2 असेल तर हे 4 येणार. असा हा जो रेशो होता. ह्या 3ही प्रॉपर्टीचा उपयोग आपल्याला 9th मध्ये थोडीशी ओळख झाली होती. पुनश्च एकदा बघूया ह्याचा उपयोग ह्या एक्झाम्पलसाठी. आपल्याला ह्या आजची कृतीपत्रिका जी तुम्ही 9th स्टँडर्डवर डिपेंड सोडवणार आहात, तुम्हाला 9thचं कृतीपत्रिका सॉल्व करायचं आहे, 10th मध्ये पण पुढं जायचं आहे. कृतीपत्रिका आजचं कृतीपत्रिका जरा बघा. आजच्या कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला हे सोडवावं लागेल, तेव्हा तुम्हाला ते आनंदानं त्याची रिव्हिजन करता येईल. त्रिकोणाचा बाह्यकोन हा 2 आंतरकोनांच्या मापांच्या बेरजेएवढा असतो. लंबदुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा त्या टोकापासून समदूर असतो. टोकापासून समदूर असणाऱ्या बिंदूंच्या मार्गाला लंबदुभाजक म्हणतात. मध्यगेचं रूपांतर हे 2:1 ह्या प्रमाणामध्ये होतं. AG/GB हे एक होतं. आणखीन एक महत्त्वाचा भाग 9th स्टँडर्डमध्ये तुम्हाला होऊन गेला होता. त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंची बेरीज ही नेहमी एकट्या तिसऱ्या बाजूच्या बेरजेपेक्षा जास्तच असावी लागते, तरच तो ट्रायंगल फॉर्म होत असतो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो,
की समजा एखादा ट्रायंगल तुम्हाला काढायचा असेल, समजा दोन बाजूंची बेरीज आहे, ही बाजू तुम्हाला हा ट्रायंगल फॉर्म करायला सांगितला, समजा की एक ट्रायंगल काढायला सांगितला आणि तो ट्रायंगल काढताना असं काम सांगितलं तर काय होते बघा. हे प्रॅक्टिकली जरा बघा. समजा एका त्रिकोणाच्या बाजू 3, 4, 5 आहेत, ह्याची बेरीज करा, कोणाची पण बेरीज करा, लहान दोनाची बेरीज करूया. ही बेरीज मोठी आली पाहिजे. आली काय बघा बरं. 7 हे 5पेक्षा मोठं आलं पाहिजे. कुठल्या पण दोन्हीची बेरीज करा तर तो ट्रायंगल फॉर्म होत असतो. उदाहरणार्थ मग मी एक 5चा सेगमेंट काढणार, बरोबर आहे, नंतर असं 3चा एक सेगमेंट काढणार आपण, नंतर इकडून एक 4चा सेगमेंट काढणार, असा 4चा, 3चा, 5चा, आणि हा ट्रायंगल फॉर्म होणार. समजा एखादं सम तुम्हाला असं सांगितलं, एक 2 सेंटीमीटर घ्या, हे 3 सेंटीमीटर घ्या आणि हे 7 सेंटीमीटर घ्या. आता मात्र हा ट्रायंगल फॉर्म होत. समजा ह्याची बेरीज केली तर ही बेरीज कोणत्याही एका बाजूची बेरीज ही उरलेल्या बाजूपेक्षा मोठी आली पाहिजे. आता ह्याची बेरीज 5 आली, 5 ही मोठी आली का. आता हा ट्रायंगल आपण काढूच शकत नाही. का काढू शकत नाही याचं कारण बघा. समजा आपण या पद्धतीनं चाललो, कुठल्या की एक सेगमेंट काढूया, कितीचा काढूया, सर्वात मोठा सेगमेंट काढूया. कितीचा काढूया सांगा बरं सेगमेंट, मोठा सेगमेंट काढूया, 7चा काढूया. का ट्रायंगल फॉर्म होत नाही. 2, 3, 7 बाजू असणारा त्रिकोण आपण काढू शकत नाही. ह्याचं प्रॅक्टिकल तुम्ही जरासं करून बघा. समजा एक मोठा सेगमेंट काढला मी, 7 सेमीचा एक सेगमेंट काढला, त्याला नाव मी BC दिलं, आणि मग 7 सेमीचा सेगमेंट काढल्यानंतर मी आता काय काय करणार आहे हा ट्रायंगल फॉर्म करताना. हां बोला. एक 2 सेमीचा एक चाप मारणार. हे बघा, ह्याच्यावरती मी 2 सेंटीमीटर अंतर घेणार आणि एक चाप मारून ठेवणार. असा हा चाप माझा इथे येईल. नंतर इथून मी एक 3 सेंटीमीटर अंतर घेणार आणि एक चाप मारणार. आता हे असं होणार. हे दोन्ही इंटरसेक्ट होतच नाहीत ह्या दोन बाजूंच्या, कारण ही बेरीज मोठीच असायला पाहिजे. हा एक भाग तुम्हाला त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्यापेक्षा मोठी आली तरच आपण ट्रायंगल काढू शकतो. अजून एकदा काळजीपूर्वक समजून घ्या. हे 2, 3, 7चं ट्रायंगल काढायचं काम घरी पूर्ण करा तुम्ही प्रॅक्टिकली. हा ट्रायंगल काढता येत नाही, कारण हे असं होणार आहे. तो त्रिकोण पूर्ण होणार नाही, कारण 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा कमी आहे. इथं या संकल्पनेवर आधारित तुम्हाला काही एक्झाम्पल्स, काही गोष्टी तुम्हाला त्या आजच्या कृतीपत्रिकेमध्ये सॉल्व्ह करायच्या आहेत. त्याची जराशी एक 5-10 मिनटं आपण याच्या संदर्भात चर्चा करतोय की ज्या कृतीपत्रिका तुम्हाला सॉल्व्ह करायच्या आहेत, आणि त्याचा मदतही आपल्याला ह्या पुढच्या एज्युकेशनसाठी, पुढच्या शिक्षणासाठी निश्चित लागणार आहे. सेतू ब्रिज खऱ्या अर्थानं रिव्हिजनचा भाग आहे. हा भाग तुम्हाला आम्ही प्रत्यक्ष ज्या वेळेला टीचर्स स्टुडंटच्या समोर असायचो आपण, की तेव्हा 9thमधल्या प्रत्येक जे शिकला होता तुम्ही पाठीमागच्या अभ्यासमध्ये किंवा पाठीमागच्या इयत्तेमध्ये, त्याची ओळख करून देणं हे टीचरचं काम असतं, आणि म्हणून तो संबंध आपण पुढे शिकायला सोपा जात असतो. समजा ते आठवत नसेल तर तुमच्यासमोर अशा रीतीनं प्रेझेंट करत होतो आपण. सर्व टीचर्स तुमचे हे आम्ही सगळे सांगत होतो आणि मग आपण पुढे जातो, नाही का. आता काही प्रश्न तुम्हाला आजच्या सेतू ब्रिज किंवा कृतीपुस्तिकेमध्ये सॉल्व्ह करायचे काही प्रश्न बघूया. जर असं आपण काय प्रश्न सॉल्व्ह करायचे बघा. एक त्रिकोण आहे, त्याचं नाव DF आहे. त्यातला D हा आंतरकोन 50चा आहे, E 80चा आहे. तर ह्या बाह्यकोनाचे DFG बघा, D कोण आहे, E कोण आहे आणि F, आणि ह्या मग बाह्यकोनाचं माप विचारले. हा समजा हा 50चा आहे, हा 80चा आहे. बोला बरं ह्याचं माप किती येणार. ह्याचं उत्तर तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. बाह्यकोनाचे माप 2 आंतरकोनांच्या मापाच्या बेरजे एवढे असते. बोला किती उत्तर येणार. करेक्ट. ह्याचे पर्याय 4 दिलेत बघा तिथं, त्यापैकी अचूक पर्याय निवडा. ह्या दोन्हीची बेरीज करा, 130 असं येणार बघा. आत्ता पुढं हा एक प्रश्न विचारला बघा. एका त्रिकोणाच्या बाजू 5 सेमी 1.5 सेमी आहेतच, तर तिसरी बाजू ह्यातली कोणती नसणार आहे. त्रिकोण फॉर्म झाला आहे तर त्यातली बाजू बघा बरं. ही बाजू असेल की नसेल बघा. A पर्याय बघा 3.7, B बघा 4.1, C बघा 3.8 आणि D पर्याय आहे 3.4. 3.4. आता काय करायचं, हे लहान आणि ह्याचं बेरीज करा. ह्याच्यापेक्षा जास्त होते की नाही बघा. हे 1.5 आणि 3.5 5 झाले, 5.2 झालं, चालते. हे बेरीज पण मोठी होती याच्यापेक्षा. ही बेरीज पण बघा बरं मोठी होती. ही बेरीज बघा, ही आणि ही, ह्याची बेरीज किती झाली सांगा. ह्याची बेरीज झाली 4.9. 4.9 ही बेरीज मोठीच पाहिजे होती 5पेक्षा.
नाहीतर ते इंटरसेक्ट होणार नाही. म्हणजे ह्यातला नको असणारा कोणता भाग आहे, या लहान दोनांची बेरीज ही मोठ्यापेक्षा एकापेक्षा ना याचे इथंही इनव्हॅल्यूड होणार आहे बघा. ह्याची बेरीज ही कमी पडणार आहे. म्हणून हे त्यात पर्यायामध्ये उत्तर येणार नाही, कारण ही त्या त्रिकोणाची बाजू होणार नाही. त्रिकोण काढण्याकरता कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्तच असायला पाहिजे. इथं ही बेरीज ही ह्याच्यापेक्षा कमी होते. बाकीच्या कोणाचीही बेरीज करा, ही ह्याच्यापेक्षा 5 सेमीपेक्षा जास्त होते की नाही बघा. 5 किंवा 5पेक्षा जास्त व्हायला पाहिजे. तर हे 5पेक्षा कमी पडते, म्हणजे ते दोन्ही एकमेकाला इंटरसेक्ट होणार नाहीत. म्हणून हा ट्रायंगल आपण काढू शकत नाही. हा भाग जरा समजून घ्या. लक्षात आलं. एखादा त्रिकोण फॉर्म होण्यासाठी कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असायला पाहिजे. इथं याची बेरीज होते 4.9 आणि आपल्याला आहे 5. हा 4.9 हे 5पेक्षा लहान आहे. हे मोठं असायला पाहिजे. हे इनकरेक्ट आहे. 4.5पेक्षा हे मोठं आहे. हे मोठं असायला पाहिजे होतं, पण हे लहान आलं, त्यामुळं हे इनव्हॅलिड येणार की हा ट्रायंगल आपण फॉर्म करू शकत नाही. एक त्रिकोण काढला आहे, ह्या त्रिकोणाच्या बाह्य कोणाचं नाव सांगा. हे बघा DEF. तुम्ही नावं बदलून दिलं, ABC इथे नाव आलं तर त्याचं नाव बाहेरचं लिहा. दुरस्थ अंतरकोण बघा, याचे दुरस्थ अंतरकोण हा 50चा आणि 80चा D आणि E. त्यानंतर याची मापं दिली असते तर याचं माप तुम्हाला काढायला सांगितलं. हा भाग तुम्हाला काढता येईल. लक्षात आलं. आता परत एक गणित दिले बघा. हा एक ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये हे मीडियन आहे, त्याचं नाव आहे इथं PGT. हे मध्यबिंदू आहे. समजा हे 2.5 असेल तर हे किती असेल. याचं 2/1 राहतं. हे x भागिले 2.5 इज इक्वल टू 2/1. त्रिकस गुणाकार करा, ह्याच्या दुप्पट येणार. एक्सची किंमत किती येणार सांगा बरोबर, 5 येणार. अशा प्रकारची सोपी उदाहरणं तुम्हाला सॉल्व करायची आहेत. गणितं सोपी आहेत, पण गेल्या वर्षाच्या थोडंसं घाई गडबडीत झाल्यामुळं, अभ्यासक्रमला टच नसल्यामुळं तुम्हाला याचं रिव्हिजन करणं अतिशय आवश्यक आहे बाळांनो. म्हणून तुम्हाला पुन्हा सांगतोय, 9चे लेक्चरसुद्धा बघा. आपण आता सेतू ब्रिजसुद्धा त्या कृतीपत्रिका सॉल्व करण्यासाठी आजचे सर्व प्रश्न तुम्ही सोडवलात तर हे इंटरेस्टिंग होणार आहे. तुम्हाला ह्या सगळ्या कृतीपत्रिका सॉल्व करायच्या आहेत. सगळे 3ही पेपर सॉल्व करून शाळेकडे जमा करायचे आहेत. त्यासाठी हा भाग तुम्हाला निश्चित उपयोग पडेल. आणि हा जो बाह्यकोन संकल्पना आहे याचा उपयोग किती छान पद्धतीनं, बाह्यकोन समजल्याशिवाय आपल्याला हे 10वीचं लर्न करू शकत नाही आपण, होय की नाही. त्रिकोणाचा बाह्यकोन हा दुरस्थ आंतरकोनाच्या मापांच्या बेरजेवर असतो. आता आपण ह्या सर्कलमधल्या 4th टॉपिकमध्ये जाऊया, चालेल. ओके बाळांनो, चला सर्कलमधलं 4th एक्झाम्पलकडे जाऊया. काय फिगर दिले बघा त्याने, काय करायला सांगितले बघा आपल्याला. ओके, चला सर्कलमधलं 3.4 मधलं 4th एक्झाम्पल. 4th एक्झाम्पलची फिगर कशी आहे बघा. इथं एक फिगर दिलं त्याने, एक सर्कल काढलं आहे. सॉरी, मी कंपॉसचा वापर करत नाही. तुम्ही मात्र कंपॉसचा वापर करणार आहात, बांगडीचा वापर करणार आहात, नाण्याचा वापर करणार आहात आणि सर्कल काढणार आहात. इथं हा जो आहे ना RS, हा त्याचा डायमीटर आहे, व्यास आहे. वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या रेषेला व्यास म्हणतात, नाही का. हे RS हा व्यास आहे. आणि इथं ना त्या वर्तुळाच्या बाहेर कुठेतरी बाह्य भागात, ह्या आपल्या प्रतलामध्ये हा वर्तुळाचा अंतर्भाग झाला, हा वर्तुळाचा बाह्य भाग झाला आणि हा प्रत्यक्ष वर्तुळाचा भाग झाला. बाह्य भागामध्ये T बिंदू आहे आणि मग O हा सेंटर आहे. तर T लाईज ऑन एक्सटेरियर पार्ट ऑफ द सर्कल. देन प्रूव्ह दॅट अँगल RTS हा ॲक्यूट आहे. हा लघुकोनच असणार, लघुकोन आहे, लघुकोनच असणार, हे प्रूव्ह करा असा प्रश्न आहे. प्रॅक्टिकल म्हणून तुम्हाला 10th स्टँडर्डमध्ये हे प्रॅक्टिकली चेकआउट करायचं आहे. या वर्षाचं प्रॅक्टिकल आहे गणित प्रॅक्टिकलमध्ये. तुम्ही हे शिकलोय आपण. समजा हा T बिंदू इथं आला, इथं सर्कलवरती हा T हा जो पॉईंट आहे, समजा ह्या प्रत्यक्ष इथं सेंटरवरती इथं T हा पॉईंट इथं आला समजा, तर हा अँगल कितीचा असणार. T कुठं आहे बघा, T लाईज ऑन द सर्कल, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. T हा वर्तुळाच्या परिघावरती राहत असेल तर हा आंतरलिखित कोन झाला. त्याने आंतरखंडित केलेल्या कंसावर निम्मा असणार. हे व्यास असल्यामुळे हे राहिलेला आंतरखंडित कंस आहे तो अर्धवर्तुळ होणार. अर्धवर्तुळाचं माप 180 असतं. 180च्या निम्मा म्हणजे हा कोन 90चा येणार. समजा हा कोन T हा पॉईंट समजा इथं आत आला. आता मी सर्कलचा हा भाग थोडासा कमी करून घेतो, तुम्हाला डिस्टर्ब नको. हे सर्कल, हे बेसिक सर्कल आपण लर्न करतोय. ह्याचा समजा हा T हा पॉईंट इथं आला
तर तुमचं ऑब्झर्वेशन सांगा, हा कोण कसा दिसतो तुम्हाला? हा ॲक्यूट ॲब्ट्यूस ऑर राईट अँगल ट्रँगल, राईट अँगल, हा विशाल कोण दिसतो. वर्तुळाच्या आतला बिंदू असेल तर तो विशाल कोणच असणार आहे. वर्तुळावरचा असेल, वर्तुळाच्या बिंदूने व्यासासे केलेला कोण असेल तर तो एक्झॅक्टली राईट अँगलच असणार आहे. तुम्ही हे प्रॅक्टिकली करायचं आहे. हे प्रॅक्टिकल करायचं आहे की हे इथं पॉईंट घ्यायचा, टी एकदा इथं घ्यायचा, टी एकदा इथं घ्यायचा आणि हा आतला असणारा कोण हा विशाल कोण असणार. वर्तुळावर असेल तर तो एक्झॅक्टली 90च असणार आणि बाहेर असेल तर तो लघु कोण असणार. ह्याचं प्रूव्ह आत्ता आपण शिकणार आहोत, पण हे प्रॅक्टिकली सुद्धा तुम्हाला करायचं आहे. आजचं प्रॅक्टिकल कामसुद्धा तुम्ही पूर्ण करा. 10thमधलं एक सर्कल काढा आणि मेजर करून लिहा. हा टी कोण हा कसा असणार आहे हे मेजर करून लिहा. इथं घ्या टी, याचं मेजर माप तुम्ही मोजून लिहा आणि हा मोजून लिहा आणि मग नंतर लिहा तुम्ही त्याचं निष्कर्ष असा लिहा. जर वर्तुळाच्या आतमध्ये बिंदू असेल तर व्यासाशी झालेला कोण हा विशाल कोण असतो. जर तो बिंदू वर्तुळाच्या परिघावर राहत असेल, परत एकदा लक्षात घ्या, टीला आत घ्या, वर्तुळाच्या आत घ्या, कोणाचं माप मोजा आणि लिहा. टी हा बिंदू वर्तुळावर घ्या, कोणाचं माप मोजा ते लिहा. हा कोण मोजा आणि माप लिहा आणि मग तुमचा निष्कर्ष लिहा. वर्तुळाच्या आतील बिंदूने व्यासाशी केलेला कोण हा विशाल कोण असतो. वर्तुळाच्या परिघावरील बिंदूने व्यासाशी केलेला कोण हा एक्झॅक्टली काटकोन असतो, राईट अँगल असतो. आणि वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूने त्या व्यासाशी केलेला जो कोण आहे तो लघुकोनच असतो. हे प्रॅक्टिकली करा. हा प्रश्न तुमच्या आपल्या बोर्ड एक्झामिनेशनमध्ये सॉल्व धिस, हे प्रूव्ह दॅट की हा लघुकोन आहे. हे कसं प्रूव्ह करूया आपण. हे प्रूव्ह कसं करायचं बघा. आता हा जो लघुकोनच असणार आहे हे प्रूव्ह कसं करायचं बघा. मी काय करतो, थोडं हा लघुकोन दाखवण्यासाठी ना मी हे जरासं हे बघा थोडंसं मी असं करून घेतो, हे जॉईन करून घेतो. हा कोण आपल्याला लघुकोन दाखवायचा आहे नाही का. हा कोण जो आहे तो लघुकोन आहे असं दाखवायचं आहे आपल्याला. हा कोण लघुकोन आहे कुठला, हा RTS. हा कोण लघुकोन दाखवायचा आहे. आता दाखवायच्यासाठी हा कोण तर तयार करून घ्यायला पाहिजे. त्यानंतर इथे इंटरसेक्शन, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आला बघा. इथं हा RTS आला. मी तो बिंदू पण इथं घेतो आहे. समजा की इथं मी नाव, सेंटर आहे O त्याने दिलेच आहे. मी इथं नाव घेतो बघा. इथं समजा की मी M नाव घेतो. आता परत एकदा आपल्याला नोन टू अननोनकडे जाऊया. हा कोण माहीत आहे बघा. या कोणाचं माप किती असेल, कुठल्या कोणाचं माप, वी नो, वी हॅव. माप कोण नक्की लक्षात घ्या. माप कोण RMQ. हा कोण किती अंश असणार, हा कोण करेक्ट किती अंश असणार, 90 अंशाचा. अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल. अर्धवर्तुळातील अंतर्लिखित कोण, अर्धवर्तुळातील अंतर्लिखित कोण, अंतर्लिखित कोण. नीट लक्षात घ्या. परत एकदा हा कोण जो आहे, हा जो कोण आहे M जो कोण आहे हा त्याच्यामध्ये सापडलेल्या कंसापैकी निम्मा असणार. कंस सापडल्या अर्धवर्तुळ, अर्धवर्तुळ माप 180 म्हणून तो 90चा. आता ते पडशी मांडता आलं पाहिजे तुम्हाला. अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित झालेल्या कोणाचे माप 90 अंश असते. हा कोण 90चा आला. आता पडशी बघा तुम्ही, हा T कोण आणि S कोण. परत काय झालं बघा, हा M जो कोण आहे, RMS हा जो कोण आहे, RMS हा 90चा असणार. RMS हा त्रिकोणाचा, RMS हा अँगल RMS हा ट्रँगल MTS चा टिंबा कोण आहे. कसला कोण आहे सांगा, MTS चा कसला कोण आहे सांगा, हा बाह्य कोण आहे. बरोबर, बाह्य कोण आहे. बाह्य कोणाबद्दल आत्ताच शिकलो. त्याचा ओळख, बाह्य कोणाचे माप हे 2 आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. बाह्य कोणाचे माप हे 2 आंतरकोनांच्या, म्हणजे कोण T म्हणूया किंवा त्याला आपण 3 अक्षर वापरूया. T वरचा कोण, कोण MTS प्लस अँगल TSM ह्या दोन्हीच्या बेरजे एवढा हा कुठला कोण असणार सांगा बरं. माप कोण RMS असणार. बाह्य कोण गुणधर्म, बाह्य कोण गुणधर्म, त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप 2 आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. आता सांगा तुम्ही
MTS म्हणजे मी आता शॉर्टकट लिहितो बघा, TSM म्हणजे एस कोन, ही दोन्हीची बेरीज किती असणार? 90 अंश असणार. ह्या दोन्हीची बेरीज 90 अंश आहे. ह्याचा अर्थ असा, देअरफॉर अँगल T इज लेस दॅन 90 अँड अँगल S इज ऑल्सो लेस दॅन 90. ह्याचा अर्थ असा, ज्या अर्थी हे दोन्ही कोणांची मापांची बेरीज 90 अंश आहे, याचा अर्थ असा होतो, हा कोण 90 पेक्षा कमी असणार आहे आणि हा कोण 90 पेक्षा कमी असणार आहे. आणि 90 पेक्षा कमी मापाच्या कोणाला आपण लघुकोन म्हणतो. लक्षात आलं? T आणि S हे दोन्ही मिळून एकमेकाचे कोटी कोण आहेत. दोघांची बेरीज 90 येणार आहे आणि दोन लघुकोणांच्याच मापांची बेरीज कोटी कोणा इतकी असते. म्हणजे जेव्हा दोन कोटी कोण असतात तेव्हा ते एक्झॅक्टली लघुकोणच असतात. समजलं का? बघा, दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते, त्याला आपण कोटी कोण म्हणतो. बाळांनो, अगदी बरोबर. असं समजून घ्या आणि मग लर्न करा. या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश येते. ह्याचा अर्थ असा आहे, हे प्रत्येक कोण हा 90 पेक्षा कमी असला पाहिजे ना. 90 असणार नाही, किंवा हा 90चा असला तर हा 0चा येणार आहे, हा 89चा असला तर हा 1 अंशचा येणार आहे. ह्याचा अर्थ असा, हे दोन्हीच्या दोन्ही कोण 90 पेक्षा लहान आहेत आणि म्हणून हा जो RTS नावाचा अँगल आहे, त्याला MTS म्हणा किंवा RTS म्हणा, एकाच कोणाची ती नावं आहेत, म्हणजे T म्हणा. म्हणून जो RTS आहे, MTS आणि RTS एकाच कोणाचं नाव आहे, म्हणून ते दोन्ही कोण लघुकोन आहेत. आलं लक्षात? अशा ह्या संकल्पनेवर आधारित आपण पुढं जातोय. पूर्वीचा भाग आपण समजून घेतोय आणि मग हा भाग पूर्ण करत असतो. आलं बाळांनो लक्षात? 9th मंथचे रिलेशन्स आणि हा भाग थोडं असं पण सर्कल जरासं हळूवारपणे शिकतो. याचं कारण असं की ह्या संकल्पना थोड्याशा हाय लेवलच्या होतात. एकतर आपण 9thचा ब्रिज कोर्स, 9thमधल्याही बऱ्याच गोष्टी आपल्याला कमी आहेत, त्यामुळे सर्कल थोडंसं हळूवारपणे थोडी एक्झाम्पल आणि 9वीच्या बऱ्याचशाच भागाचे अटॅच भाग बघतोय. आलं लक्षात सगळ्यांच्या? बघा, व्यासाचा गुणधर्म 90चा आहे, परंतु हा तो ह्या त्रिकोणाचा बाह्यकोन आहे. हे तुम्हाला लगेच करता आलं पाहिजे. ह्या त्रिकोणाचा तो बाह्यकोन आहे, म्हणून आत्ताची ओळख होती. आजचा जो तुमचा सेतू ब्रिजमधला जो तास आहे, तो कसा पॅरलल आहे बघा आपल्या लर्निंग प्रोसेसशी. या त्रिकोणाचा तो बाह्यकोन आहे आणि म्हणून बाह्यकोनाचे माप दोन आंतरकोणाच्या मापांच्या बेरीज एवढे लिहिलं. ह्याचा अर्थ हा दोन्हीच्या बेरीज 90 आहे. याचा अर्थ असा आहे, बघा तर्कशास्त्र किती छान आहे, की हे दोन्ही कोणची बेरीज 90 आहे. याचा अर्थ ते दोन्हीच्या दोन्ही कोण 90 पेक्षा नक्की लहान आहेत आणि म्हणून तो लघुकोन आहे. हे आपलं असं तर्कशास्त्र त्यात विकसित झालं पाहिजे. सेल्फ थिंकिंग निर्माण झालं पाहिजे. लक्षात बाळांनो? ओके. हां, पुनश्च एकदा पुढच्या एक्झाम्पलमध्ये जाऊया. 9च्या भागाला रिव्हिजन करावं लागलं आणि सेतू ब्रिज पण करावं लागलं, तर ते आनंदानं स्वीकारणं गरजेचं आहे. असा हा 4th एक्झाम्पल होतं. आपण ते पूर्ण करत पुढं जाऊया. RTS 5th एक्झाम्पलमध्ये जाऊया. एक सोपी प्रूफ्स आपल्याला सांगितली बघा तिथं 5व्या एक्झाम्पलमध्ये. हां, काय म्हटले बघा आता तिथं 5वं एक्झाम्पल कसं आहे बघा. हां, प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज सायक्लिक क्वाड्रिलेटरल. कुठलाही आयत असला तो सायक्लिक असतो. आजचं प्रॅक्टिकल ही तुम्ही हेही करून बघा. कुठलाही एक आयत काढा, तो सायक्लिक, फक्त आयत काढलाय. सायक्लिकची डेफिनेशन कशी आहे बघा. त्याच्यातून जातं एक वर्तुळ जातं तेव्हा ते सायक्लिक म्हणतो. पण आयताच्या बाबतीमध्ये असं असतं की आपण त्याच्यामधून जाणारं एक सर्कल निश्चितपणे काढू शकतो जर तो रेक्टँगल असेल तर. कोणताही जर आयत काढला, हा आयत काढला, if we draw any rectangle that is cyclic. कसं काय हे शक्य आहे? सायक्लिक म्हणजे काय? लक्षात यायला एकदम सोपं. ABCD हा जर आयत काढला, आयताच्या बद्दलचा प्रत्येक कोण किती अंश असतो? हां, इफ देर इज एनी क्वाड्रिलेटरल इज अ रेक्टँगल देन इट इज अ सायक्लिक. पक्षामध्ये काय घेणार बघा. ABCD हा चौकोन, ABCD हा काय आहे? आयत आहे. आणि मग आपल्याला साध्य काय करायचं आहे बघा. इथं चौकोन ABCD हा कसला चौकोन आहे? चक्रीय चौकोन सुद्धा आहे. चक्रीय चौकोन आहे. आता सिद्धता, हा सिद्धता काढत असताना फक्त आपण ह्या आयताच्या प्रॉपर्टीज न लिहूया. आता मला पोचायचं आहे तो सायक्लिककडे पोचायचं आहे. आता सायक्लिकची ओळख बघा कसं आहे. चक्रीय चौकोनाचे समकोन पूरक असतात आणि त्याची करोलरी, त्याचा जो व्यत्यास होता, त्याचा जो अपोजिट भाग होता तो कसा होता बघा. जर एखाद्या चौकोनाचे समकोन पूरक असतील तरी तो चक्रीयच असतो.
म्हणजे अँगलच्या बाबतीमध्ये आपल्याला थिंकिंग करून ह्या रिझल्टपर्यंत पोहोचायचं आहे. निश्चित झालं. मग ह्या दिलेल्या आयत ह्या गोष्टीमध्ये असं होतं की ह्याचं जे प्रत्येक अँगल आहे, बी, अँगल ए, अँगल बी, अँगल सी, अँगल डी, ऑल आर कॉन्ग्रुएंट अँड ईच हॅव्हिंग द मेजर इज 90 डिग्री. आयताची एक अतिशय सुंदर प्रॉपर्टी. आयत हा आपल्या जवळचा चौकोन आहे. आपल्या घरामध्ये भरपूर वस्तू, घरचा बाक असेल, घरचा दरवाजा असेल, टेबलचं फ्रंट पेज असेल, हा ब्लॅकबोर्ड असेल, ह्या सगळा हा आयताकृती आहे. याच्या बाबतीतलं तुम्हाला हे पाठ करत बसायला नको प्रत्येक कोण 90चा असतो का नसतो. ते 90चा असतो शुअरली. हां, आता तुम्ही याची एखाद्या चौकोनाला चक्रीय चौकोन म्हणायचं कधी, तर त्याचे अपोजिट अँगल सप्लिमेंटरी आहेत का बघूया. बघा बरं आहेत का नाहीत सांगा बरं. दुसरं एक्झाम्पल, we observe that angle A plus C is equal to 90 plus 90 is equal to 180. Also B plus D. तसंच तिसरं वाक्य लिहू शकता तुम्ही, angle B plus angle D is also equal to 90 plus 90 that is 180. चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार ह्याचे अपोजिट अँगल सप्लिमेंटरी आहेत, म्हणून हा चौकोन चक्रीय चौकोन आहे. झालं का नाही बघा. किती सोपी सिद्धता मांडता येईल. ही सिद्धता तुम्हाला स्वतःला सहजपणे मांडायची आहे. आलं लक्षात. चक्रीय चौकोनाचे समकोन पूरक असतात. ह्या चारही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. असं हे लर्न करायचं आहे. दोनही आज फक्त 2च एक्झाम्पल आपण पूर्ण करू शकलो आहे. उर्वरित उदाहरणं आपण पुढच्या तासिकेच्या वेळेला निश्चितपणे पूर्ण करूया. थोडंसं 9th मधला भाग कृतीपत्रिकेचाही तुम्ही करत आहात. सर्वांना परत एकदा विनंती आहे, 9चे पण टॉपिक्स जरूर बघा. पालक बंधू भगिनींना विनंती आहे की मुलांना व्हॉट्सअप, यूट्यूब उपलब्ध करून द्या. तुमचं निरीक्षण त्यांच्यावरती असू द्या. गणिताचा भाग शिकत असताना वही, पेन, पेन्सिल, पट्टी हातात असं आहे की नाही ते बघा. मुलं यूट्यूबचा गैरवापर नाहीत करणार याच्याकडं तुमचं सर्वांचं लक्ष असू द्या. म्हणजे अधिक चांगल्या रीतीने आपल्याला हे भाग पूर्ण करून घेता येईल. पुढच्या भागामध्ये उर्वरित उदाहरणं पूर्ण करूया. आजच्या तासिकेमध्ये ह्या दोन्ही संकल्पना नीटपणे आणि तुम्हाला 9चा जो भाग होता तोही चांगल्या रीतीने समजून घ्यावा अशी विनंती करतो. परत एकदा गणित मैत्री परिवारतर्फे विनंती आहे की सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे पडशी तुमच्या दररोज हा भाग तुमच्यासमोर नवीन पद्धतीनं फ्रेश व्हायला मदत होईल. चला, सर्कल हे टॉपिक थोडंसं आपण हळूवारपणे घेणार आहोत. जादा आपण माहिती शिकायला गेलो तर थोडंसं ते बोर होणार आहे. अशी मुलांची काही मागणी पण आली. कमी उदाहरणं होऊ द्यात, पण जास्तीत जास्त 9च्या भागावरला अटॅच असणारा भाग आपण निश्चितपणे करून घेऊया. ओके बाळांनो, थांबूया तर मग आता. लवकरच आपण पुढच्या तासिकेच्या वेळेला लगेच भेटणार आहोत.